आजच्या सकाळच्या मननाच्या अध्यायासाठी आपण एक वचन वाचूया. इब्रिकलास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. यामध्ये असं लिहिलेलं आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. प्रियानो, आजच्या मननाच्या या विषयात विश्वास या विषयावर आपण जे आहे मनन करणार आहे. या युगाच्या अंतिम दिवसांमध्ये आपण आहोत आणि त्याची चिन्हे आपण बघत आहोत. आणि परमेश्वर आपल्या विश्वासणाऱ्यांना आणि खरा विश्वास या जगात जो आहे तो शोधत आहे माझ्या प्रिय. आणि विश्वासाविषयी असं म्हटलेलं आहे की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. या जगामध्ये आपण जर बघितलं तर कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट अनुभवल्याशिवाय जे आहे ते लोक विश्वास करत नाही, कारण की ते अंधविश्वासी आहे. या जगामध्ये अंधविश्वास हा खूप वाढत आहे आणि ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा अंधविश्वास खूप वाढत आहे. आणि आशा धरलेल्या गोष्टीविषयीची खात्री आणि भरवसा न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ह्या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला असं वाटेल की हाच अंधविश्वास आहे. जगातल्या लोकांना वाटतो की हाच अंधविश्वास आहे. ज्या गोष्टी दिसत नाही, ज्या गोष्टी अनुभवल्या गेले नाही, त्या गोष्टीवर आपण कसं आशा धरणार आणि तो विश्वास कसा असणार. म्हणून हे जग जे आहे अनुभव घेतो किंवा वापरून बघतो, नंतर विश्वास करतो. परंतु परमेश्वराचं वचन असं म्हणतं की काय म्हणतं, आपण जर बघितलं थोमाला तो असं म्हणतो, जेव्हा थोमा अनुभव करू इच्छितो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी आणि सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त दिसतो, सर्वांना विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे. परंतु थोमा म्हणतो की मी पाहिल्याशिवाय अनुभवल्याशिवाय त्याच्यावर विश्वास करणार नाही की तो पुनरुत्थानित आहे. आणि त्या थोमाला भेटून प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की तुम्ही मला बघितलेले आहे, पण धन्य ते ज्यांनी मला न बघता माझ्यावर विश्वास केलेला आहे. प्रियानो, खरंच हा जो विषय आहे ह्या गोष्टीविषयी आपण मनन केलं पाहिजे. आज जर आपण या दिवसाची सुरुवात करतोय, आठवड्याची सुरुवात करतोय, तर आपला विश्वास कसा असायला पाहिजे आणि कसा नसायला पाहिजे याविषयी आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. प्रियानो, जर आपण बघितलं तर विश्वासाविषयी ही सुंदर व्याख्या आहे ना, की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे विश्वास. आणि या व्याख्येला आणखी समजून देण्यासाठी मी तुम्हासमोर 2 उदाहरण आणतो. एक उदाहरण म्हणजे अब्राहमाचं आणि दुसरं वचन म्हणजे एका गलिली स्त्रीचं. तर अब्राहमाविषयी याच अध्यायात जर बघितलं, 11वा अध्याय आणि 8वं वचन जर बघितलं, यामध्ये आहे, अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. अब्राहमाला प्रभूची वाणी ऐकू आली आणि म्हटलं, तू जा, माझ्या जे वतन मी तुला देऊ इच्छितो तिकडे तू जा. अब्राहमाला देवाने हे सांगितलं नाही की कुठे जायचं, किती दूर जायचं, कसं जायचं, ती जागा कुठं असेल. फक्त त्याने विश्वास केला की देवाने त्याला म्हटलेलं आहे की मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यासारखी करेल. आणि आपण बघतो की त्यावेळेस त्याची पत्नी जी आहे तिला एकही लेकरू बाळ नव्हतं आणि वयोवृद्ध झालेले हे लोक दोन्ही होते. तरी पण आपण बघतो की विश्वासाची परिभाषा तो विश्लेषण करून सांगणारा एक पाऊल उचलतो आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही फक्त प्रभूची वाणी ऐकून तो निघून जातो. तो विश्वास आपण बघतो अब्राहमामध्ये आणि तोच विश्वास सांगितलेला आहे इब्रिकलास पत्र 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये. आणि जर आपण बघितलं, एक गलिली स्त्री आहे. मार्क शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायात जर आपण बघितलं
आणि त्याचे 28 आणि 34वं वचन जर आपण बघितलं तर त्यामध्ये एका स्त्री विषयीचे आहे खूप सुंदर प्रकारे वर्णन करून सांगितलं त्याच्या विश्वासाविषयी. मार्क शुभवर्तमान यांचा आपण बघूया 5वा अध्याय आणि 28वं वचन तुमच्यासाठी वाचतोय. कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित अशी ही स्त्री होती आणि तिला माहित झालं की प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्गाने जातोय आणि त्या गर्दीमध्ये तिला प्रभूचा चेहरा पण दिसेनासा होत असेल. तिने फक्त आपल्या मनात असा विश्वास केला की मी फक्त त्याच्या वस्त्राला जरी शिवली किंवा स्पर्श जरी केला तर मी बरी होईल असं तिने विश्वास केला. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झालेली आहे. प्रियानो, असा विश्वास प्रभू येशू ख्रिस्त आज शोधतो आहे ना. अब्राहमासारखा फक्त देवाची वाणी ऐकली आणि पुढे निघून गेला. ही जी स्त्री आहे फक्त विचार करते मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वस्त्राला जरी मी स्पर्श करीन तर मी ठीक होऊन जाईल आणि ती ठीक झाली. अब्राहमाला ते वरदान मिळाले. पण आज जर आपण बघतो तर आपण काय बघतो, आजच्या युगामध्ये काय होतं मी तुम्हाला काही झलक दाखवतो. मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आपण बघणार आहे. पहिले मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21वं वचन. त्यामध्ये काय लिहिलंय बघा. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्वकृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. काय बघतो आपण इथे की येशू प्रभूचं नाव घेणारे, प्रभू प्रभू ओरडणारे, प्रभूच्या नावाने संदेश देणारे, दुष्टात्मा काढणारे, भविष्यवाणी करणारे, आश्चर्य चमत्कार करणारे, अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आणि जर आपण बघलं मत्ती शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 20 ते 23 जर आपण वचन वाचले तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे. नंतर ज्या नगरामध्ये त्यांनी पराक्रमाची बहुत कृत्य घडविली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो दोष देऊ लागला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सदोम ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंडपाट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल. हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जरी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोम मध्ये घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोम तुझ्यापेक्षा सोपे. इथे आपण काय बघतो, सर्वात पहिले चमत्कार केल्या गेलेला प्रांत काना, त्या भागातील हे जे शहर आहे त्यांना प्रभू येशू ख्रिस्त उल्हाणा देऊन किंवा दोष देऊन म्हणतो की मी एवढे आश्चर्य चमत्कार आणि कृत्य तुमच्यामध्ये केली परंतु तुम्ही मन फिरवलं नाही कारण तुम्ही अंधविश्वासी झाले. आणि आपण मत्ती शुभवर्तमान 21 आणि 23 मध्ये बघतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं म्हणतो की बाबा तुम्ही फक्त माझ्या नावाचा वापर करताय. आणि आपण नंतर आणखी जर काही वाक्य जर बघितली मत्ती 24 आणि 23 मध्ये आपल्या शिष्यांना तो सांगतो की शेवटच्या दिवसाचे चिन्ह काय असतील, काय घडेल शेवटच्या दिवसामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसामध्ये काय घडेल त्याविषयी तिथे म्हटलेल्या मत्ती 24 मध्ये आणि 23व्या वचनामध्ये मी तुम्हासाठी वाचत आहे. बघा,
त्यावेळेस जर कोणी तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त इथे आहे किंवा तेथे आहे, तर हे खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व अधोलोक तर निवडलेल्या, म्हणजे साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुत ते दाखवितील. पहा मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवतो है ना. त्याच्यामध्ये पण प्रभू येशू सांगतो की येणाऱ्या दिवसांमध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये खोटे संदेश ते उठतील आणि प्रभू इथे आहे तिथे आहे असं त्यांना सांगतील. आणि प्रेरित ख्रिस्तांची कृत्ये याचा 8वा अध्याय 18वं वचन वाचूया आपण. त्यामध्ये एक शिमोन एक जादूगर आहे आणि तो रुपये देऊन जे आहे, पैसे देऊन जो आहे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य विकत घेण्याचा प्रयत्न शिष्यांकडून करतो. तेव्हा शिष्य त्याला काय म्हणतात बघा. मग प्रेरितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 18वं वचन. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शमूनाने, जो जादूगर होता, त्यांना पैसे देऊन करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य घेऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास, ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तर प्रियानो, मी 4 वचन वाचलेले आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 21 ते 23 म्हटलेला आहे की प्रभू प्रभू म्हणणारे प्रभूच्या नावाने भूत, खेत, आश्चर्य चमत्कार, भविष्यवाणी आणि संदेश देणारे लोक, देव म्हणतो की असे जे आहेत परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. मत्ती शुभवर्तमान 11:20 ते 23 वचन वाचलेलं आहे की त्या नगरामध्ये, ज्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार करे, ज्या लोकांना बरं केलं, ज्या लोकांना ठीक केलं, ज्या लोकांना पाण्यापासून द्राक्षरस करून पाजलं, ज्यांच्या वेदना आणि कष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने जे दूर केले, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही नरकात जा. आणि नंतर आपण बघतो की मत्ती 24:23 मध्ये म्हणतो की येणाऱ्या दिवसामध्ये त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इथे आहे तिथे आहे. आणि आपण पेत्राला, त्या शमून जादूगराला असं म्हणताना बघतो की तुझे रुपये तुझ्या सोबतच नष्ट हो, किंवा तू परमेश्वराचे दान रुपयात तोडलेले आहे, द्रव्यात तोडलेले आहे. प्रियानो, अशा प्रकारचा विश्वास आज या जगात नाही आहे का? आज या जगात जे आहे आपण बघतो की छिन्न चमत्कार करणाऱ्या लोकांकडे आज भीड वाढत आहे, त्यांची तशी विश्वासणारे बनत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं म्हणतो की तुमचा विश्वास हा विश्वास नाही, कारण की तुम्ही मन फिरवलेलं नाहीये. आणि आज आपण बघतो या ख्रिस्त जगांमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये ते काही लोक म्हणतात की इथे जास्त सामर्थ्य आहे, तिथे सामर्थ्य आहे, या पालखामध्ये सामर्थ्य आहे, त्या मंडळीत सामर्थ्य आहे, आणि ख्रिस्त लोक इकडून तिकडे फिरत आहेत आणि द्रव्यासाठी, पैशासाठी ह्या सर्व गोष्टी घडत आहे. आपण हे बघतो. प्रियानो, अशा विश्वासात आपण आहोत का? आपण द्रव्यासाठी किंवा पैशासाठी देवाच्या सामर्थ्याचा, प्रभूचा उपयोग करतो का शिमोन जादूगरासारखा? की काय आपण लोकांना असं शिकवतो किंवा आपण असा विचार करतो का प्रभू तिथे चांगला सामर्थ्य आहे, इथे चांगला सामर्थ्य आहे, तिथे सामर्थ्य इथे आहे, की आपण फक्त प्रभू प्रभू म्हणून फक्त तोंडाने बोलतो पण अंतःकरणाने विश्वास करतो का? की एका शब्दात सांगायचं म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे याच्यासाठी विश्वास करतो का की आपण फक्त बरे झालो आहोत, की आपण जे आहे फायदा आपल्याला देवाकडून मिळालेला आहे, किंवा आपण बरे झालो, चंगाई झाली, किंवा कोणत्याही गोष्टीच्या किंवा द्रव्याच्या गोष्टीपासून तर ठीक होण्यापर्यंतच्या गोष्टीच्या किंवा चमत्कार पाहून आपण देवाकडे आलेलो आहोत का? तर असं जर असेल, असा विश्वास असेल, तर आपण या वचनाद्वारे, जे 4 वचन ऐकलेले आहे त्या वचनाद्वारे आपण बघतो की आपला खरा विश्वास नाहीये. आपण जे आहे नरकाच्या द्वारावर आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ना एका व्यक्तीला की तू स्वर्गाच्या राज्यापासून दूर नाही, म्हणजे तू स्वर्गाच्या राज्यामध्ये नाहीये, तू जवळ आहे पण तू आतमध्ये गेलेला नाहीये. आणि हीच परिस्थिती आज शैतानाने करून ठेवली आहे पूर्ण जगामध्ये.
खरा जो विश्वास, जो अब्राहमासारखा विश्वास आज आपल्याला मिळतो का पाहायला? निस्वार्थ प्रभूवर प्रेम करणारा, काही मिळालं नाही तरी प्रभू मागून चालणारा, प्रभूचा मी दर्शन घेऊ शकत नाही परंतु प्रभूच्या त्या वस्त्राला जरी मी ठेवेल तरी मी ठीक होईल, कारण की प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे, प्रभूमध्ये त्या गोष्टी आहे, असा विश्वास करणारा विश्वास आपल्याला सापडेल का प्रिय? अशाच दोन उदाहरण देऊन मी तुम्हाला जे आहे या मन्नाची समाप्ती करतोय. एक उदाहरण आहे निकोदेमस. आणि निकोदेमसा विषयी आपण बघतो योहान कृष्ण तिसरा अध्याय 31-16 आणि समोरच्या वचनांमध्ये. तर निकोदेमस येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की गुरु, तुम्ही जे आश्चर्य चमत्कार आणि गोष्टी करता हे देवाकडून आलेल्या व्यक्तीशिवाय कोणी करू शकत नाही. तूच मसीहा आहेस का? सत्य काय आहे? म्हणजे निकोदेमस तिथे काही फायदा घेण्यास किंवा प्रभूकडून काही प्राप्त करण्यास आलेला नव्हता. तो सत्य काय तो जाणण्यास आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मनाची गोष्ट समजून जो सर्वज्ञानित्व त्या प्रभूचा स्वभाव आहे त्याचे जाणलं त्या प्रभूला तो कशासाठी आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तेच संभाषण त्याच्याशी केलं. आणि सर्वात उत्कृष्ट पवित्र शास्त्राचं केंद्रबिंदू असलेलं वचन आपण त्या संभाषणामध्ये बघतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रेम केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला हे सांगतो की हे चिन्ह चमत्कार जे आहे ते ठीक आहे, तुम्हाला गुरु म्हणतो ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मी या जगात पापी लोकांस ताराव्यास आलेला आहे. आपण दुसरं उदाहरण बघतो जक्कयाचे. जक्कय जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायला गेला तेव्हा मला सांगा त्याची काही उद्दिष्ट होती का प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायला जाण्याची, की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे किंवा हे पाहिजे की प्रभूकडून मला हे पाहिजे? उलट जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला तो भेटला तर तो स्वतः खाली झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की आज हा खरा तारण झालेले आहे. आणि उत्कृष्ट वचन तिथे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगात हरवलेल्या ताराव्यास आलेला आहे, शोधाव्यास आणि ताराव्यास आले, उद्धार द्याव्यास आलेला आहे. प्रियांनो, हा विश्वास प्रभूला हवाय आज. ह्या चार प्रकारचे जे विश्वास ज्या जगात चाललेले आहे, पैशाविषयीचा विश्वास, नावाविषयीचा विश्वास, अधिकाराविषयीचा विश्वास, फायदा मिळवण्याचा विश्वास, प्रॉस्पेरिटीसाठीचा जो विश्वास त्या जगात आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अशी लोक जे आहेत ते स्वर्गात जाणार नाहीत. अधोलोकात जाते सदोम आणि गोमोरापेक्षा जास्त हालत करावं. प्रभू येशू ख्रिस्त साधा विश्वास मानतो. प्रभू येशू ख्रिस्त फक्त एक साधा आणि सरळ विश्वास मानतो की तू माझ्याकडे कोणत्या उद्देशाने विश्वास करतो. अब्राहमासारखा विश्वास करतो का? प्रश्न न विचारता तू सरळ प्रभूच्या मार्गाने त्याच्या इच्छेनुसार चालतो का? काय तुझा हा विश्वास आहे की मी फक्त प्रभूच्या वस्त्राला जरी शिवेल त्याचं नाव माझ्या समाजासाठी, कारण त्याच्या नावास सापडते मी फायद्यासाठी जातो. मी निकोदेमासारखा आहे का की मी सत्य शोधायला त्याच्याकडे चाललोय? मी जक्कयासारखा आहे का की मी त्याला शोधत शोधत जागा नाही भेटली म्हणून झाडावर चढून त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो? प्रभू ओळखतो, प्रभू जाणतो हो आपली वेदना, तो आपल्याला, आपण त्याला शोधत आहे तो जाणतो. प्रियांनो, आपला विश्वास हा खरा विश्वास असावा, स्वार्थाने मिळवलेला विश्वास नाही. तो पाण्याच्या बुलबुल्यासारखा आहे, तो उडून जाईल. परंतु हा विश्वास जो प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की ते जे वचन आपण सुरुवातीला वाचलंय की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा डोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खाते. प्रभू करो की यामधलं अंतर समजून आपण खरा विश्वास जो आहे प्रभूचा त्या विश्वासाने आपलं जीवन जगत राहू. प्रभू तुम्हाला सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद